इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये घडलेली यश यादव या विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत चालली आहे। 12वीत शिकणाऱ्या यशने गळफास घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय देखील व्यक्त होत आहे। सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे यशचा मृतदेह रुग्णवाहिकेने नव्हे तर दोनचाकी वाहनावरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला। ही माहिती समोर येताच आता शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या तपासादरम्यान पोलीस अधिकारी पूनम माने यांचे नाव देखील चर्चेत आले असून यशच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडून योग्य तपास होत नसल्याचा गंभीर आरोप देखील केलाय। यशच्या आईने म्हटलंय, माझा मुलगा अभ्यासू होता, त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला। ही आत्महत्या नसून हत्या असावी, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ही पहिली वेळ नाही की श्रद्धा अकॅडमी वादात सापडली आहे। विद्यार्थ्यांवरचा मानसिक दबाव, प्रशासकीय हलगर्जीपणा आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती यामुळे संस्थेवर सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिक, पालक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अकॅडमीवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता त्यामुळे ऐरणीवर आलाय। मृत्यूची नोंद केल्यावरही घटनेच्या प्रत्येक अंगाची योग्य चौकशी न झाल्याचा आरोप कुटुंबीय करत असून सीसीटीव्ही जबाब, हॉस्टेल रेकॉर्ड यांची चिकित्सा करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। तर त्यांच्या पालकांना बोलवा, पोलिसांना बोलवा, सगळ्यांना बोलवा, कॅमेरा बोलवा। तुम्ही मग हात का लावला? तर ते काय बोलणारच परत। पण मी म्हटलं माझ्या मुलानं असं मला रात्री सांगितलेलं मॅटर झालेलं, काय मॅटर झालं मला म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे। ते डायरेक्टर कोण आहेत त्यांना बोलवा फक्त इकडे मला। तर काय नाही झाले, काय नाही हेच पहिलं अगोदरांचं त्या डायरेक्टरांना बोलवलं तर डायरेक्टर असे काय सांगायचं पहिलं। अहो म्हटलं तुम्ही मला सांगा, म्हटलं काय झाले, काय नाही, काय प्रॉब्लेम, काय फोनचा काय प्रॉब्लेम झाला, काय झाले ते मला सांगा तुम्ही। तर ते मला म्हणतात की नाही काय झालेलं नाही, काय झालेलं नाही, काय झालेलं नाही असं बोलले आणि गेले। तिथं अजून एक सर होते, त्यांचं काय नाव माहिती, ते गोरे होते। तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते। त्यांना पण मी 2-3 वेळा बोलवते, माझ्याजवळ एकदा पण आले नाहीत की का मी त्यांना बोलवत तर त्यांनी यायचं तर माझ्या समोर आणि म्हणे तुमचा मुलगा रात्री नॉर्मल होता वगैरे असं तसं। मग मी म्हणलं मग ह्यांनी 7 वाजता झालेलं तर ह्यांनी मग मला 7:45ला का कळवलं? एवढ्या वेळ त्यांनी केलं का? 8:45ला म्हणजे 8:36 का कळवलं? एवढ्या वेळेत त्यांनी काय केलं? बरं झालं ना, आमच्या बाळाने केलं ना, तुम्ही तसंच बॉडी ठेवायची। बरं तुम्ही पोलिसांना पण कळवलं नाही की तुम्ही हे झालं, पोलिसांना दवाखान्याने कळवलं की असं झालंय। ज्यावेळेस तुम्ही बॉडी उचलताना शूटिंग करता की बाबांनो आपण ह्यांचे हे म्हणजे हे घ्यायला पाहिजे आपण शूटिंग, कारण आपण स्वतः बॉडी उचलायला लावलं म्हणजे तुमची जबाबदारी आहे। तुम्ही का त्यांचं हे केलं नाही, शूटिंग केलं नाही, फोटो घेतले नाही, काय नाही, काही सगळं घेतले नाही। बरं मला काय म्हणायचं, सरांना कुठलाही म्हणजे असं मॅटर झाल्यावर एखादी गाडी तुमचं एवढं आपल्याला मीडियाला लागणार शांतपणे परत काही नाही। माझ्या दुसऱ्या दिवशी गडबड चालू होती की ज्याकडे जायचंय म्हणून, सकाळी मी आवरत होते यायचंय म्हणून इकडं। नंतर सकाळी 8:36ला कॉल आला की मला हे मिस्टरांना की तुमच्या बाळाची तब्येत बिघडल्या, तुम्ही जरा या आणि आतमध्ये घेतलंय। तर यांनी मी त्यांना 2-3 वेळा परत रिटर्न कॉल केला की काही प्रॉब्लेम झालाय की आजार म्हणजे काय झालंय ते मला सांगा पहिला। नाही मॅडम तुम्ही इथं या मग तुम्हाला सांगतो। नंतर मी इथं आले येईपर्यंत मला काहीही माहित नाही काय झालंय, काय नाही। मला वाटलं नॉर्मली तो आजारी आहे किंवा उलट्या वगैरे काय असं काय झालंय वगैरे, म्हणून मी नॉर्मल झोपल्यासारखं होतं, निवांत झोपला होता। मी आले आतमध्ये आणि त्याला बघितलं की म्हणजे बघितल्यावर विचारलं म्हणजे काय म्हणजे अरे उठ मी आल्या वगैरे, तर ते बाळ माझं हलनच। तिथं मग माझं सगळं पूर्ण मोठ्यानं ओरडले, तिथं परत दंगा झाला, पडले। नंतर मला काही कळत नाही, 2-3 वेळा पडले, डॉक्टरांनी आत नेलं, BP बघितला, ते परतचा प्रकार काय झाला मला काय आठवत नाही। परत त्या आतमध्ये डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं की तुमचं बाळ थोड्या वेळ तुमच्या जवळ आहे, तुम्ही एक्सेप्ट करा की तुमचं बाळ हे असं झालंय आणि तुम्ही त्याला आता थोडा वेळ आहे तर बघून घ्या आणि मग तुम्ही जरा नॉर्मल व्हा। तुम्ही जर नॉर्मल झाला तर मग तुम्ही कसं करणार? असं मान दुखी, मनके दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, कंबर दुखी, हातापायांना मुंग्या येणे, सूज, संधिवात, मणक्यातील कॅप हे सर्व आता दूर करा आयुर्वेदिक मार्गाने। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूलच्या संगमाने 100% आयुर्वेदिक अन्नपूरक औषध, कोणताही साइड इफेक्ट नाही। सांगितल्या पद्धतीने आणि पथ्य पाळल्यास 5 ते 7 दिवसातच आराम। संपूर्ण भारतात कुरिअर सेवा उपलब्ध। तर मग आज संपर्क करा 9168507286 वर। कोल्हापूर आणि आसपासच्या भागासाठी डिस्ट्रीब्युटर नेमणे, तर मग संधीचं सोनं करा। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर
विश्वासार्हता आणि परिणाम यांचा अनोखा मिलाफ.